दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटतात। तर महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार राहणार असं बावनकुळे म्हणालेत। खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे अशी भाषा महायुतीच्या नेत्यांकडून होत होती। मात्र काल बावनकुळेंनी राज्यामध्ये डबल इंजिन सरकार असेल असं विधान केलंय। त्यामुळे आता बावनकुळेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विसर पडलाय का अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान आमच्या इंजिन शिवाय सरकार चालणार नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी सुद्धा प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्र हा विकसित करण्याकरता मोदीजींच्या सरकारकडून या महाराष्ट्राला विकासाला पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकार हे त्या महाराष्ट्राकरता पुढे या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील। आम्ही बोललो तर म्हणतात वक्त्यांना लगाम घाला, अजितदादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरा। मग डबल इंजिन असं तोडून येते कसं? ट्रिपल इंजिन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही का याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। आणि जर त्यांना मान्य नसेल तर त्यांनी डबल इंजिनचा उल्लेख कसा केला याचा खुलासा द्यावा। म्हणून आमचं इंजिन सरकारला जोडल्याशिवाय यांची गाडी पुढे जाऊ शकणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं।